लोकनेते भाई वैद्य गुणवंत आणि गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या या आनंद सोहळ्यासाठी खास आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आलेले आणि 94 वर्षांचे अत्यंत तरुण असे डॉक्टर बाबा आढाव महाराष्ट्राच्या सारस्वताचा पुरोगामी आवाज म्हणून मी ज्यांना नेहमी समजतो ते डॉक्टर श्रीपाल सबनीस, त्यांच्या पत्नीही आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. ज्यांनी ज्याला अत्यंत प्रिसिजन असं म्हटलं जातं अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या भाई वैद्य फाउंडेशनच्या सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, त्या शिस्तीच्या शिक्षकच मुळात असल्यामुळे शिस्तीच्या बोगत्या आहेतच आणि त्यांच्या शिस्तीचा अनुभव मी घरी घेतच असतो. आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, महाराष्ट्र शाखेचे प्रमुख अतुलजी रुणवाल, पुणे जिल्हा पुणे शहर शाखेचे प्रमुख हनुमंतजी बैरट, आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी, भाई वैद्य फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आपण सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व शिक्षक आणि पालकांनो, प्रथम मला एक गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव हे पाहुणे म्हणून आम्ही निमंत्रित केले होते. भाईंवर नितांत प्रेम आयुष्यभर त्यांनी केलं आणि भाईंशी फार जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी नेहमी जोपासले. भाईंच्या नंतर आमच्याशी फार जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. त्यांच्या घरी काही अडचण आल्यामुळे त्यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे असणारे बंधू आणि भगिनी दोघंही आजारी आहेत खूप आणि त्यांच्या तब्येती गंभीर असल्यामुळे काही दिवसापूर्वी त्यांनी मला फोन करून असं सांगितलं की मला अभिजित कदाचित येता येणार नाही, पण मी प्रयत्न करीन. तर म्हणलं मग तुमची परवानगी घेऊन मी डॉक्टर श्रीपाल सबनीसांना विनंती करतो. सबनीसांना मी फोन करून प्रामाणिकपणे सांगितलं की असं असं घडलेलं आहे आणि मी आपल्याला बोलवतो आहे. ते म्हणले भाईंचं जिथं नाव येतं तिथं कुठलाही मान आणि अपमान हा माझ्या मनाला स्पर्शही करत नाही. अर्थात सबनीस हे तसे घरचेच आहेत, त्यामुळंच काही वेळेला असा हक्क आपल्याला दाखवण्याची वेळ येते आणि म्हणून कालही मला नरेंद्र जाधवांनी पुन्हा निरोप पाठवला की बाबा मला अभिजित खरंच येता येणं शक्य नाही, पण मी याच्यापुढे भविष्यामध्ये या योजनेमधला एक मोठा देणगीदार बनेन हे मी तुला आजच सांगतो. खरी गंमत अशी झाली की गेल्या वेळेला 100 मुलांचा संकल्प जाहीर केला आणि पहिला जो आमचा फ्लायर ज्याला आपण म्हणतो तो आला, त्याच्यामध्ये 89 मुलं होती. अर्थात मी वस्ताद येत तसं नाही म्हटलं तरी राजकीय घराण्यातनं आलेलो आहे. तर मला गीतांजली म्हणली की बा 89 मुलांचा फ्लायर तू करायला सांगतोयस. म्हणलं तो फ्लायर जाऊन दे, मग बघ पुढं काय घडतंय ते. फ्लायर गेला आणि मला आमचे मित्र असीम तांबोळींचा फोन आला की डॉक्टर परवा वडिलांना घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो तब्येत दाखवायला, तेव्हा तुम्ही बोलता बोलता म्हणला होता 100 मुलं यावेळेला मी करणार आहोत. मी तर फ्लायरमध्ये 89 मुलंच पाहतोय. म्हणलं ठीक आहे, नाही गाठता आलं. शतक गाठावं असं तर प्रत्येक क्रिकेटवीराला वाटतं, नाही गाठता आलं. म्हणलं मला परवानगी देता का, मी काही देणगीदार जर आणले तर. म्हणलं सगळ्यांनाच परवानगी आहे, प्रश्नच नाही. पुढच्या 4 दिवसामध्ये 10 देणगीदारांची भर पडली आणि त्यानंतर देणगीदार वाढतच गेले आणि आम्ही 102ला कधी जाऊन पोचलो. आम्ही शतकवीर कधी झालो हे आम्हाला कळलंच नाही. म्हणजे गंमत बघा, क्रिकेटच्या मैदानावर जो शतकवीर बनतो तो शतकवीर झाल्यावर वर्तमानपत्राचा पहिल्या पानावरचा तो मथळा बनतो आणि ते शतक गाठून तो शतकवीर कोट्यावधी रुपये स्वतःच्या खिच्यामध्ये घालतो.
त्याला मिळालेल्या एखादी ऑडीसारखी किंवा जगवारसारखी गाडी ही तो घरी घेऊन जातो आणि त्या गाडीवरचा कर माफ सरकारनं करावा म्हणून त्या सरकारकडं पुन्हा साकडं घालतो. आम्ही शतकवीर बनतो तेव्हा 12.25 लाख रुपये आमच्या मुलांच्या खिच्यामध्ये देतो. दृष्टिकोनाचा फरक आहे. समाजाकडे कसं बघायचं या दृष्टिकोनाचा हा फरक आहे. आणि दुसरी गंमत अशी की या समाजामध्ये दातृत्व मेलंय असं म्हटलं जातं आणि ज्या ज्या वेळेला दातृत्वाला आम्ही आवाहन करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी आमची जोळी. आणि समाजासाठी खांद्याला जोडी लावून भीक मागायला लाज बाईवैद्यांना कधी वाटली नाही. ते एवढे स्वतः उच्च शिक्षित असूनही अनेक वेळा निवडून येऊन आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री होऊन आणि पुण्याचे महापौर होऊन त्यांना कधी लाज वाटली नाही. मग ती लाज वाटून घेणारे आम्ही कोण? ती झोळी खांद्यावर घेऊन गेला आम्हाला कुठेच लाज वाटत नाही. आणि मला खात्री आहे की याच पद्धतीनं ही शिष्यवृत्तीची योजना जर वाढत राहिली तर डॉक्टर सबनीस म्हणतात तसं खरोखरच ही एक शिक्षणाची अभूतपूर्व अशी चळवळ उभी राहील. सबनीस सर आरोग्य सेनेची स्थापना ही 1993च्या लातूरच्या भूकंपानंतर मावळातल्या एका छोट्या खेड्यात सरपंचांच्या पडवीमध्ये बसून 4 सहकाऱ्यांबरोबर मी केली. आणि त्यावेळेला मी असं बोललो, आज ना उद्या ही संघटना राष्ट्रीय संघटना होईल. आज 8 राज्यांमध्ये आरोग्य सेनेच्या शाखा आहेत. पासून ते परवाच्या आसामच्या पुरापर्यंत या देशातल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळेला हेच सर्वजण आज जे काम करताना तुम्हाला दिसत आहेत हे सर्वजण माझ्या खांद्याला खांदा लावून त्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जीव धोक्यात घालून हजारो लोकांवर मोफत उपचार करत होते. पण जशी नैसर्गिक आपत्ती येते तसंच मानवी जीवनामध्ये अनेक इतर संकट येत असतात आणि त्या संकटांमधल्या त्या आपत्तींमधलं एक फार मोठं संकट आहे आणि ते म्हणजे गरिबीचं आहे. पण गरिबीचं संकट हे नैसर्गिक नाही. गरिबीचं संकट हे माणसानं जन्माला घातलेलं आहे. कारण ज्या वेळेला सत्ताधारी हे विषमतेवर आधारित अशी एक अत्यंत विषम अर्थव्यवस्था जोपासतात, ज्या वेळेला देशाचे सत्ताधारी या देशातली सर्व संसाधनं, कारखाने, विमानतळं, पोर्ट जे काय हाताला लागेल ते 2-4 उद्योगपतींच्या खिच्यामध्ये घालतात, त्यावेळेला त्या समाजामध्ये अत्यंत पराकोटीची अशी विषमता निर्माण होते आणि त्याच्यातनं जी गरिबी निर्माण होते ते संकट जरी असलं तरी ती नैसर्गिक आपत्ती नसते, ती माणसानं, सत्ताधाऱ्यांनं आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेनं निर्माण केलेली आपत्ती असते. आता आपल्या देशामध्ये जर तुम्ही गेल्या एका दशकाचा आढावा घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की शिक्षण व्यवस्था ही संपवून टाकण्याचं षडयंत्र रचलं जाते. हे 2 बाजूंनी रचलं जाते. त्याच्यातला एक पहिला जो भाग आहे तो सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था मोडीत काढायची. संपूर्ण सरकारी शाळांची अवस्था इतकी वाईट करून टाकायची की गरीबातल्या गरीब मुलाला देखील तिथे जावंसं वाटलं नाही पाहिजे. आणि मग सांगायचं की सरकारी शाळांमध्ये आता मुलं प्रवेश घेणं बंद झालेलं आहे, या शाळा जागे पडू नयेत, आम्हाला या शाळा पोचणं शक्य नाही, आणि मग ते कॉर्पोरेट क्षेत्राच्या घशामध्ये घालायचे. गेल्या महिन्यातली बातमी आहे की पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ह्या आता कॉर्पोरेट क्षेत्राला देण्याचं षडयंत्र रचलं जाते. म्हणजे तुम्ही विमानतळं दिले आम्ही शांत राहिलो, तुम्ही पोर्ट बंदरं देऊन टाकले आम्ही शांत राहिलो, तुम्ही कारखाने दिले आम्ही शांत राहिलो, पण आता जर तुमच्या मनामध्ये या शाळा आणि सार्वजनिक रुग्णालय देऊन टाकायचं असेल तर आम्ही रस्त्यावर येऊ. त्यावेळेला जीवांच्या आकांतानं आम्ही त्याचा विरोध करू. कारण या भारतासारख्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य ही सरकारची जबाबदारी असं आम्ही मानतो. बाईवैद्यांनी हेच सांगितलं. बाईने त्यांच्या आयुष्याची शेवटची 30 वर्ष या शिक्षण हक्काच्या लढ्यासाठी दिली.
KG to PG सर्वांना मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ होती. याच्यातला प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला भाई मोफत शिक्षणाबद्दल बोलले तेव्हा भाईंना अनेकांनी प्रश्न विचारला की सगळ्यांना मोफत शिक्षण द्यायचं, याचा अर्थ अंबानीच्या मुलाला पण मोफत शिक्षण तुम्ही देणार? भाई म्हणले हो देऊ की, कारण अंबानीचा मुलगा एक आहे आणि देशाची 99% संपत्ती त्याच्याकडे आहे, काही बिघडत नाही त्याला. पण उरलेला जो समाज आहे की देशाची संपत्ती त्याच्याकडे नाही आहे, तोच समाज 90%च्या पुढचा आहे. मग केवळ अंबानीच्या मुलाला मला मोफत शिक्षण द्यायला लागेल या भीतीपायी मी देशातल्या 90% गरिबांच्या मुलांचं शिक्षण नाकारू इच्छित नाही. ते त्यांना दिलं गेलं पाहिजे. संपूर्ण मोफत शिक्षणाची जी पार्श्वभूमी आहे त्याची आकडेवारी भाईंनी समाजापुढे मांडली आणि एक फार मोठं देशव्यापी चळवळ उभी राहिली. आज जावडेकर इथं आलेले आहेत, सुरेखा खरे या चळवळीतल्या आहेत. फार मोठी चळवळ याच्यातून उभी राहिली. दुसरं जे षडयंत्र आहे ते याच्यापेक्षा घातक आहे आणि ते षडयंत्र असं आहे की मुलांना धर्मांध बनवत पुढं जायचं. त्यांना सण, तुम्ही गंमत बघा, गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या पुण्यातली तरुण मुलं काय करत होती, तर ती नदीच्या सर्व किनाऱ्यांवर आणि ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या सर्व जागांवर ढोल वाजवत होती. इंजिनिअरिंगची मुलं ढोल वाजवत होती, कॉमर्सची, आर्ट्सची, विविध विज्ञान शाखांची मुलं तिथं ढोल वाजवत होती आणि ती ढोल जीवाच्या अंगात त्यांनी वाजवत होती. आणि ती ढोल कशासाठी वाजवत होती, तर ही आमची संस्कृती आहे. ज्या संस्कृतीमध्ये मानवता नाही आहे, ज्या संस्कृतीमध्ये विज्ञान नाही आहे, ज्या संस्कृतीमध्ये या देशाला जोडण्याचा धागा नाही आहे, ती संस्कृती आम्ही नाकारतो. आम्हाला ती मान्य नाही. मगाशी तुम्ही म्हणलात की देश जळतोय. सबनीस सर, देश जळत नाही आहे, देश जाळला जातोय. मणिपूर वर्षभर गेलं होऊन गेलंय तरी जळतंय, ते थांबत नाही आहे, त्याची आग विझत नाही आहे. कोणी पेटवलंय मणिपूर? अरे युक्रेनचं युद्ध तुम्ही 2 दिवस थांबवलं म्हणून वल्गना करता आणि स्वतःच्या देशाच्या राज्याचा एक तुकडा जळून खाक होऊ घातलेला आहे. तिथं शेकडो बायकांवर अत्याचार होत आहेत, ते तुम्ही थांबवू नाही शकत. असा भारत आम्हाला नको आहे. आणि ही शिष्यवृत्ती देण्याच्या पाठीमागे जे काही आमच्या विविध भावना आहेत की मुलांनी खूप शिकावं, त्या भावनेच्या बरोबर ही पण एक भावना आहे की देश जोडण्याचा एक फार वेगळा प्रयत्न आम्ही करतो. मी मुलं जेव्हा भेटतात त्यांना विचारत असतो की बाळा तुला काय व्हायचं आहे, तर मध्ये एका मुलांनी मला सांगितलं, मला म्हणला पंतप्रधान व्हायचं आहे. अरे मी खुश झालो फार. म्हणजे पहिलाच मुलगा मला भेटला, कारण मुलं डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, वगैरे वगैरे, क्रिकेटर व्हायचे सांगत असतात. म्हणलं मग मला एक सांग, तू पंतप्रधान पदापर्यंत पोचणार कसा? 6वीतला मुलगा होता. म्हणलं शाळा सोडणार. अरे बरं, म्हणलं पुढं काय करणार? मग जरा असं काहीतरी करणार, चहा बिया विकणार रेल्वे स्टेशनवर, आणि त्याच्यानंतर म्हणलं 30-35 वर्ष हिमालयात जाऊन भीक मागणार. अरे म्हणलं मग तू चहा विकणार, हिमालयात जाऊन भीक मागणार आणि त्याच्यानंतर पंतप्रधान होणार, कसं शक्य आहे? मला म्हटलं सर तुम्हाला देशाचा इतिहास माहिती नाही. आपला देशाचा इतिहास हेच सांगतो की असं केलं की पंतप्रधान होता येतं. तुम्ही बघा, देशातल्या सर्वोच्च पदावरची माणसं शिक्षणाला कुठे आणून ठेवतात. काय या तरुण मुलांना किंवा लहान मुलांना आम्ही सांगायचं? एका बाजूला आम्ही सांगणार की अरे जग आता संपूर्ण ज्ञानावर आधारित बनत चाललंय, या जगाचं असं काही चित्र पालटतंय आणि दिवसाला ज्ञानाचा विस्फोट होत आहेत, नवं येत आहे, नवी नवी संशोधनं होत आहेत. दुसरी एक गोष्ट मला नेहमी जी म्हणायला लागते की मला आज तागायत असा कुठला विद्यार्थी भेटला नाही की ज्याला मी विचारलं तुला भविष्यात काय व्हायचं आहे, तो मला म्हणाला मला वैज्ञानिक व्हायचं आहे. आपल्या शिक्षणातून आणि आपल्या मनातून
विज्ञान हद्दपार करून टाकण्यात आलं आहे. आणि ज्या वेळेला विज्ञान हद्दपार करून टाकलं जातं त्यावेळेला समाजाची चिकित्सक वृत्ती संपते. त्यावेळेला समाजामध्ये जे काही एक बुद्धिप्रामाण्यवादी वृत्ती असते, प्रश्न विचारण्याची जी एक वृत्ती असते ती संपते. विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला लावतं. आणि जेव्हा माणसं धर्माच्या आहारी जातात आणि धर्मांध बनायला लागतात तेव्हा ती प्रश्न विचारणं विसरून जात असतात. कारण धर्माला प्रश्न विचारायला बंदी असते. आम्हाला प्रश्न विचारणारी मुलं हवी आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी धडपडणारी मुलं हवी आहेत. ज्या मुलांना प्रश्न पडतायत, विविध प्रश्न पडतायत की अरे जग चालतं कसं, हे जग अजूनही चांगलं चालवण्यासाठी आम्हाला काय करता येईल, माणसाचं आयुष्य अजूनही चांगलं करण्यासाठी आम्हाला काय करता येईल, आणि मग त्यासाठी संशोधन करतायत. जागोजागी ढोल पिटणाऱ्या मुलांच्या जागी ज्या दिवशी आमच्यासारख्यांना जागोजागी विज्ञानाचे प्रयोग करणारी मुलं दिसतील तो खरा दिवस या देशाचा दृष्टीने नवा सूर्योदय घडवणारा दिवस असेल. मला खात्री आहे की तुम्ही ही जी काही शिष्यवृत्ती दिली, आमची कुठेही ही भावना नाही की आम्ही तुम्हाला खूप काही दिलं आहे. मुळामध्ये तुम्ही फार चांगलं सबनिसार एक मुद्दा बोललात की हा सामूहिक प्रयत्न आहे. मी स्वतः नेहमी आयुष्यभर सामूहिक प्रयत्नांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. म्हणजे आरोग्य सेना नावाचं वेड लागलं, मग भेटले हे सगळे वेडे माझ्याबरोबर निघाले, तेव्हा मागे उभे आहेत सगळे. मग म्हणलो त्यांना चला काश्मीरला भूकंप झाला, चला गेलो. पूर आला, चला गेलो. उत्तराखंडात सगळं कोसळले, तिकडे गेलो. लडाखला ढगफुटी झाली, लडाखला गेलो. नेपाळला भूकंप झाला, नेपाळला गेलो. कोसीचा प्रलय झाला, तिथे गेलो. पुराच्या पाण्यात आपल्या नौदलानं बोट दिली, बोटीत उडी मारा चला माझ्याबरोबर म्हणले तर बोटीत उडी मारली. काश्मीरला गेलो, वरती जवान म्हणले की अरे हम तो अभी दूध लेके ऊपर जा रहे हैं लेकिन वहाँ दवा नहीं है ऊपर, आप चलते हैं हमारे साथ. म्हणलं चलो हम चलते आपके साथ. 8 किलोमीटर डोंगर चढून गेलो. आमच्या मुंदडानी त्यांच्याकडे बघून तुम्हाला थोडा विश्वास बसायचा नाही, पण भले मोठी खोकी डोक्यावर घेऊन माझ्याबरोबर ते कित्येक किलोमीटर डोंगर चढले. असा एक वेळ घेऊन निघालो. माणसं वेळी भेटत गेली. हे देखील एक असंच वेळ आहे. एका बाजूला भाईंची चळवळ आहे की ज्या चळवळीतून आपल्याला सरकारला भाग पाडायचं आहे की तुम्हाला उद्योगपतींचे 24 लाख कोटी रुपये माफ करायला जमतंय. 24 लाख कोटी रुपये माफ केलेत गेल्या 10 वर्षामध्ये. आणि कोण उद्योगपती तर हे अदानी अंबानी. आणि कोण अंबानी तर त्याच्या मुलाला 2 पावलं चालता येत नाहीत, त्याच्या मुलाच्या लग्नावर त्यांनी 10,000 कोटी रुपये खर्च केले. सबनीसर अक्षरशः त्या दिवशी रडावंसं वाटलं. मी मनामध्ये हिशोब करत होतो, कारण त्यावेळेला मी या शिष्यवृत्तीसाठी देणगीदार गोळा करायसाठी धडपडत होतो. त्यावेळेला मी मनातनं हिशोब केला की 10,000 कोटी रुपयांमध्ये आपण किती मुलांना शिष्यवृत्ती देऊ शकतो. बाळांनो, घरी गेल्यावर कॅल्क्युलेटर काढा. पहिलं 10,000 कोटी कसे लिहायचे ते तुमच्या बाईंना विचारून घ्या, कारण तो आकडा मला नाही लिहिता येत. आणि मग 12,000 त्याला भागा आणि किती मुलांचा आकडा येतो तो पहा. आणि त्या विवाहाच्या बातम्या वर्तमानपत्रांना देण्यासाठी भरपूर जागा आहेत. वाहिन्या त्याच्यामध्ये सतत गुंतून गेलेल्या आहेत. मला आश्चर्य वाटणार नाही की या कार्यक्रमाला कुठेतरी छोटी कोपऱ्यात जागा मिळाली तर नशीब असं मी समजेल. पण तरी देखील ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थ पद्धतीने, म्हणजे लाडकी बहीणसारखं नाही, नोव्हेंबरला निवडणुका आहे तोपर्यंत बहीण लाडकी, आणि एकदा निवडणुका झाल्या की ती लाडकी का दोडकी. ह्या सर्व मुली आमच्या मुली आहेत, बहिणी आहेत. ह्या आमच्या कायम लाडक्याच राहतील. मुलांना खूप शिका. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो की मी एका दिवसाची मात्र वाट पाहत राहणार आहे. ज्या दिवशी तुम्ही ही शिष्यवृत्ती घेऊन खूप शिकाल, मोठे व्हाल, चांगल्या नोकऱ्या करायला लागाल किंवा चांगले व्यवसाय करायला लागाल, आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये येऊन आम्हाला सांगाल की आता मी 12,000-12,500 रुपये द्यायला
इथं आलेलो आहे किंवा आलेली आहे, तो दिवस खऱ्या अर्थानं आमचं या कामाचं सार्थक घडवेल. त्या दिवसाची वाट पाहतच आम्ही पुढं जात राहू आणि आमचं काम असंच चालू राहील. आरोग्य सेनेच्या लोकांनी, भाई वैद्य फाउंडेशनच्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी अपरंपार कष्ट घेतले. मी गेले काही दिवस तर माझ्या क्लिनिकमध्ये वातावरण असं होतं, मी खरं सांगू का, आमच्या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळेला आमच्याकडे काहीच धामधूम नव्हती. अशी धामधूम गेले काही दिवस चाललेली होती आणि अतिशय सुंदर नियोजन या सगळ्यांनी केलं. सबनीस सर, तुमच्यासारखे आमच्याबरोबर कायमच राहणार आहेत. बाबांचा आशीर्वाद तर कायमच आम्हाला मिळत राहिलेला आहे. मी शेवटी एवढीच इच्छा मागेही व्यक्त केली होती की बाबा, तुम्ही जेव्हा 100 पूर्ण कराल तेव्हा कदाचित या गुणवंतांचा हा आकडा आम्ही 1000 पार केलेला असेल. धन्यवाद.